म्हणून अंगठा जो आहे तो शुक्राचा बोट आहे. शुक्र ग्रहाचं आधिपत्य या अंगठ्यावर अवलंबून आहे. म्हणून अंगठ्याच्या पृष्ठभागी अनेक जणांच्या या पृष्ठभागावर उभ्या आडव्या रेषांची जाळी आहे, तीळ आहे, मस आहे, काळा टिपका आहे. असे लोक लवकरात लवकर कर्जबाजारी होतात. मग तुमचा हात तुम्ही बघायला लागून जा. थोडं विनोदातून सांगावं. मग त्यावर काही उपाय आहे का? इथे अस्मितेत काम करणाऱ्या भगिनी आहेत, त्या रोज स्त्री सूक्त त्यासाठीच करतात, श्रीयंत्र त्यासाठीच पूजा करतात. ही सारी उत्तरं आणि प्रश्न, उत्तरातून प्रश्नाकडे आणि कृपया त्यांनी क्षणभर, काही मुली आहेत ते इंजिनियर लोकांनी कृपया उभं राहा, तुमच्या हातावर मार्किंग करा आणि शेजारी बसलेल्या लोकांना दाखवा इथे गुणाकाराची किंवा अधिकची निशाणी आहे. असे लोक ख्यातम तंत्रज्ञ, इंजिनियर, आर्किटेक्ट होतील अभ्यास केला तर. म्हणून इथे जे विद्यार्थी बसलेत, तुम्ही तुमच्या हाताचं तुम्हीच निरीक्षण करा, कुणाला हात दाखवू नका. मराठीत म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण करू नये. तुम्ही त्याचा अभ्यासक व्हा. बरं, याला काही फार पुस्तकं किताबं वाचावं लागत नाही, 5 मिनिटाचं काम आहे. रोज जर 5 मिनिट तुम्ही लक्ष दिलं, तुम्ही जिंकलात. म्हणून आपणाला अभ्यासू प्रवृत्ती वाढण्यासाठी थोडं विनोदातून, थोडे हास्याचे फवाऱ्यातून हे ज्ञान तुमच्यापर्यंत जर पोचवलं, तुम्ही आवडीनं करा. म्हणून तुम्हाला आवडता नंबर 2चा बोट गुरुचा आहे. त्यावर चक्र असेल. बोटांच्या टोकावर 3 प्रकार आहेत, शंख, चक्र, सुक्ती. सुक्ती हा भाग थोडा वेळ बाजूला ठेवू, परंतु ज्यांच्या बोटावर चक्र आहे त्याला विशेष महत्व दिलं जातं. विशेष ऊर्जा त्या चक्रात असते. म्हणून तो गुरुचा बोट आहे. आणि बरेच लोक गुरुच्या बोटात गुरुचा खडा पुष्कराज घालतात. तो घालू नये, तो मित्रग्रहात घालावा, म्हणजे 4 नंबरच्या बोटात घालावा. जे लोक यात कुठलाही पुष्कराज खडा घालत असतील, तुम्ही त्यांना विचारू शकता डोळसपणे, तुमच्या डोळ्याला नंबर वाढलेला आहे, झोप कमी झालेली आहे, मणक्याचे स्पॉन्डिलिटिसचे त्रास सुरू झालेले आहेत, तो नाही म्हणू शकत नाही. हे विज्ञान आहे. विज्ञान, अध्यात्म आणि सायन्स याचा समन्वय शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत, लोक मॉनिटर असतात. हे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे ठरलेलं आहे. आणि समाजामध्ये घटस्फोट, फारकती, वैधव्य ह्या ज्या घटना घडत आहेत दुर्दैवी, त्यालाही काही कारण आमच्या जुन्या लोकांनी अधोरेखित केलेली आहे, लिहून ठेवलेली आहे. ते आमच्या जुन्या लोकांचं पाठ होतं. ज्या मुलींच्या डाव्या पायाची करंगडी आणि शेजारचा बोट वाजवीपेक्षा खूप आखूड असेल, अशा घटना घडण्याची संभावना नाकारता येत नाही. मग तुम्ही म्हणाल्यावर काही उपाय आहे का? आहे. इथे जी शक्तिपीठं बसलेली आहेत ही त्यासाठी आहे. देही सौभाग्य आरोग्यम हा मंत्र म्हणून जर 14 पाठ विवाह इच्छुक मुलींनी ती 14 पाठ केले तर हे अरिष्ट टळतं. हे त्याचं उत्तर आहे. म्हणून प्रश्न आणि उत्तर या गोष्टी या कार्यातून ठरलेल्या आहेत. म्हणून आपण या साऱ्या बाबी सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात, हे कळकळी